जय श्री भावना सगळ्यात आपल्या डेली अपडेट यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे ते बघणार आहोत की पुढील काही दिवसांमध्ये जे ते महाराष्ट्रामध्ये कसा हवामान अंदाज राहणार आहे. तर मित्रांनो, जर का तुम्हाला हवामान अंदाज डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली असेल तर त्या वेबसाईटवरती येऊन जायची किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन HGTechवाडी.in असं सुद्धा सर्च करू शकता. त्यानंतर तुमच्यासमोर जे ते वेबसाईटचा जो फर्स्ट पेज असेल ते ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर जे ते भरपूर पोस्ट येतील तर तुम्ही त्यातील कोणतीही पोस्ट जी असेल ती ओपन करा. ओपन केल्यानंतर तिला जिथे अशा प्रकारे स्क्रॉल करा. स्क्रॉल करताच तुम्हाला व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जिथे मिळत येतील. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या चढवला जिथे सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, राज्यातील सध्याच्या उष्णतेमुळे रोज नवे विक्रम होत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यातील वाढती उष्णता काही करून कमी होणार नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. दिवसा आणि दुपारचे सूर्य 24 तास तापमान वाढीचा परिणाम दाखवेल आणि रात्रीचे जे ते तापमानही राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेपेक्षा जास्त असेल. थोडक्यात राज्यातील उष्णतेची लाट आता अधिक सक्रिय आणि तीव्र होणार आहे. एकीकडे सूर्याचा प्रकोप सुरू आहे तर दुसरीकडे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यातील जेऊर शहरात देशातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा येत्या काही दिवसात वाढताना दिसणार आहे. उन्हाळ्यामुळे उन्हाचा तडका अधिकच जाणवणार आहे. राज्यातील धाराशिव, नांदेड, लातूरमध्ये पिवळा उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर जिथे पडू नये असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात येत असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जळगाव 4 अंश सेल्सिअस, सांगलीत तर 19.5 तर सेल्सिअस, संभाजीनगरमध्ये 40.4, बारामती 0.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पावसाचा इशारा विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह अधूनमधून पाऊस पडू शकतो असा इशाऱ्यासह हवामान खात्याने दिले. शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. सध्या पूर्व आणि मध्य विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचे वारे वाहत आहे, त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर नाशिक आणि जळगावमध्येही अवकाळी हवामान जे दिसून येत आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील असा इशारा हवामान खात्याने दिला असून तेथे ताशी 17 ते 18 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी आर्द्रतेमुळे सातारा आणि कोल्हापुरात जास्त उष्ण जिथे असेल. राज्यातील कोकण विभागातील कमाल तापमान 37 अंश असेल तर रत्नागिरी आणि ठाण्यात हा आकडा 42 अंशापर्यंत पोहोचू शकतो. अशा स्थिती समुद्रावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईतील नागरिकांना अडचणीत होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा जो तो हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र, अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.